जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे। महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी शिवराय फुले शाहू आंबेडकर सामाजिक संघटनेच्या वतीने प्रभाग क्रमांक 4 च्या नेताजी चौकात लाक्षणिक उपोषण केले जाते। या उपोषणाला मोठ्या संख्येने नागरिकांचा पाठिंबा मिळतोय। यात प्रामुख्याने गायकवाडपाडा, दुर्गादेवीपाडा, आकाश कॉलनी आणि हिल्लाइन परिसरात भीषण पाणी टंचाई आहे। तसेच अर्धवट रस्ते, गटार, खड्डे, कचरा अशा विविध समस्या भेडसावत आहे। याविषयी सामाजिक कार्यकर्ते अजय जाधव आणि त्यांच्या प्रभागातील नागरिक उपोषणाला बसले आहेत। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, उल्हासनगर। मागील बऱ्याच वर्षापासून प्रभाग क्रमांक 20 मधील दुर्गादेवीपाडा, संतोषी माता कॉलनी, गायकवाडपाडा, त्याचबरोबर आकाश कॉलनी, महात्मा फुले नगर, एकता नगर, प्रेमनगर टेकडी, हिल्लाइन पोलीस स्टेशन परिसर या संबंध प्रभागामध्ये जसे की रस्त्यांची साफसफाई, रस्ते नाले सफाई, पाणी या विविध समस्या आहेत लोकांना। सर्वात मोठी समस्या म्हणजे पाण्याची, जेणेकरून आपल्या प्रभागामध्ये दिवसाआड पाणी येतं, म्हणजे 2 दिवसातून एकदा पाणी येतं, ज्याच्यापासून संबंध परिसरातील महिला या खूप त्रस्त आहेत। आणि याच्यासाठी आम्ही महानगरपालिकेला वेळोवेळी पत्रव्यवहार केले, त्यांना कळवलं, लेखीसुद्धा त्यांना दिले, तरीसुद्धा कुठल्याही प्रकारचे याच्यावरती शासनाने महानगरपालिकेने दखल घेतली नाही। त्याच्यामुळे आज आम्ही शिवराय फुले शाहू आंबेडकर सामाजिक संघटनेच्या मार्फत प्रभागातील सर्व नागरिकांच्या सोबत मिळून आज आपण या ठिकाणी प्रशासनाला जागा करण्यासाठी, त्यांच्यापर्यंत आपल्या मागण्या पोहोचवण्यासाठी, त्यांच्यापर्यंत पूर्ण प्रभागातील समस्या पोहोचवण्यासाठी एक दिवसीय उपोषण आपण या ठिकाणी करत आहोत। जेणेकरून प्रभाग समिती क्रमांक 4 उल्हासनगर 5 या ठिकाणी प्रभाग समितीच्या बाजूला उभा राहून आपण त्यांच्यापर्यंत या मागण्या पोहोचू आणि प्रभागातील सगळे प्रश्न कसे लवकरात लवकर सुटतील याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं, त्यासाठी आज आपण या ठिकाणी लाक्षणिक उपोषण करत आहोत। बघा, आम्ही तर कायदेशीररित्या पाठपुरावा केला, आज आंदोलनही करत आहोत, पण याच्या पुढे देखील जर का या समस्या सुटत नसतील तर पुढे जाऊन पाण्यासाठी आम्ही पूर्ण उल्हासनगरसाठी गायकवाडपाड्यामधूनच पाण्याचा सप्लाय जातो, त्या ठिकाणी आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून पूर्ण उल्हासनगरचा पाणी प्रश्न आम्ही पेटवू आणि त्या ठिकाणी पूर्ण उल्हासनगरला ज्या ठिकाणून पाणी पुरवठा होतो गायकवाडपाड्यामध्ये आम्ही तो पाणी चॉकअप करण्याचा प्रयत्न करू आणि पुढे जाऊन बाकीच्या समस्यांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण समाजातील लोक, पूर्ण परिसरातील लोक रस्त्यावर उतरून आम्ही रास्ता रोको आंदोलनसुद्धा यापुढे करू, याची सुद्धा नोंद शासनाने घ्यावी। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।